नमस्कार, मी प्रकाश कावडे लोगर. सनसेट पॉईंट म्हटलं तर आंबोली आपल्याला आठवण येते. बार बार आपल्या स्वप्नातसुद्धा आंबोली राहते बरं का मंडळी. त्यासाठी खास आपण आज आंबोली सनसेट पॉईंटला दर्शन घ्यायला आलो आहे. आणि माझे चाहते लोक पण इथे आले होते, त्यांनी पण इथं दर्शन छानपैकी थोडंफार टाईम झालेलं आहे. ॲक्च्युली दर्शन घ्यायचं असेल तर मॉर्निंग कमसे कम 7 ते 7:30च्या सुमाराला जर आला आंबोलीला तर A1मध्ये सुंदर असं सनसेट पॉईंट आपल्याला पाहायला मिळतं. मी आज खास या ठिकाणी सनसेट पॉईंट पाहण्यासाठी आलेलो आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या आहात, काही शंकाच नाही. चला आपण आंबोली सनसेट पाहू मंडळी. आपण पुढचं वस मंदिर आहे म्हणजे घाट आरंभ लाईन, त्या लाईनीपासून थोडंफार आतमध्ये यायचं आहे. कमसे कम 5 ते 10 मिनिटे लागतात सनसेट स्पॉट पाहण्यासाठी. तर आज आपण इथलं सनसेट स्पॉट खास पाहणार आहोत. सनसेट स्पॉट इथे मंडळी, आता मी जे व्हिडिओ शूट करते ते असं वाटते की आपण दिपोळीच्या ज्या टायमामध्ये आपण सनसेट पॉईंट पाहायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच मंडळी तो क्षण आज ह्या ठिकाणी आहे असं मला तर वाटतं. आणि दृश्य जरी बघितलं तर तुम्हाला तर जरूर वाटेल की खरोखर आपण दिपोळी टायमाला जे पॉईंट पाहायला जातो ती पोझिशन आता सध्या आहे मंडळी. लगभग इथे थोडाफार पाऊस लागला होता, 3-4 दिवस पाऊस लागला होता. असं वाटलं होतं की पावसाळ्याचं आगमन झालं की काय, पावसाळा चालू झाला आहे की काय, पण नाही मंडळी. ती एक चक्रीवादळाची लाट होती आणि ती लाटेमुळे वातावरण सगळं पावसाच्या दिवसात जसं होतं त्याप्रमाणे झालं होतं. परंतु काही असे ना, पावसा आल्यामुळे जे गरमीची लाट होती ती मात्र दूर झाली आणि थोडंसं आपल्याला गारवा मिळालेला आहे. तर आता आपण पुढे जाणार आहोत सनसेट पॉईंट पाहण्यासाठी. चला तर जाऊ, वेळ न लावता आपल्याला पुढे काही जायचं आहे. मंडळी, हे आहे आंबोलीचं सनसेट पॉईंट. तुम्हाला दिसतं आहे ना, ठीक आहे. तर आपण जर सनसेट पॉईंट पाहण्यासाठी थोडं आपल्याला उंच जायचं आहे, कारण इथनं आपल्याला तेवढं कॅच होत नाही. त्यासाठी मी खास तिथे जे समोर आहे पावसाळ्याच्या आधारासाठी एक छाता तयार केला आहे, त्या ठिकाणी चाललो आहे. आणि तिथनं आपल्याला परफेक्टली सनसेट पॉईंट मिळेल ही मला खात्री आहे. आणि माझे चाहते लोक पण काही सनसेट पॉईंटचं दर्शन घेण्यासाठी खास इथे आलेले आहेत. मला एक वेगळं आश्चर्य वाटलं की आपण दिपोळीला जसं सनसेट पॉईंट पाहायला येतो त्याचप्रमाणे लोक मात्र मोठ्या आवडीने इथं सनसेट पॉईंट आत्ता पण या क्षणामध्ये आंबोलीला दर्शन देऊन सनसेट पॉईंट पाहायला येतात. कारण त्यांना माहिती आहे आंबोली म्हणजे एक प्रसिद्धच आहे सनसेट पॉईंट. आपल्या सर्वांना माहिती आहे मंडळी की महाबळेश्वर टू आंबोली हे एक निसर्ग काही वेगळंच आहे की माणसाला गारवा आणि जुन्या आठवणी करून देतो. ठीक आहे मंडळी, तर या ठिकाणी मी खास आलेलो आहे. बरेचसे लोक इथे माझे मित्र चाहते लोक आलेले आहेत आणि ते खुश आहेत इकडचं सनसेट पाहून. मला वाटते आपण किती धंदोधुली कमवलो तर ह्या ज्या काही गोष्टी ते आपल्याला मिळतच नसतात. ॲक्च्युली एक उदाहरण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे जुनं ते सोनं. त्याचप्रमाणे मी इथे आंबोलीमध्ये जुनं ते सोनं आहे का ते दाखवण्यासाठी इथे खास आलेलो आहे. ठीक आहे मंडळी, हे आहे आंबोली सनसेट पॉईंट. पुढचं वस आहे त्याच्या आतमध्ये 5 मिनटं आतमध्ये यावं लागते सनसेट पॉईंट पाहण्यासाठी. ठीक आहे मंडळी. तर मंडळी, सुंदर असं सनसेट पॉईंट आंबोलीचं आहे. मंडळी, पावसामध्ये जर आला तर आपण जणू काही स्वर्गामध्ये आलो की काय असं आपल्याला जाणवते. पण तो क्षण आता जवळ आलेला आहे. लगभग मला वाटते जूनचे 7 तारखेला मृग नक्षत्र आहे. मृग नक्षत्र म्हणतो तो मृग नक्षत्र आहे. आणि मृग नक्षत्र म्हणजे एक सुंदर असा रिमझिम पाऊस, आणि आंबोली घाटामध्ये तर रिमझिम पाऊस, थंड हवा म्हणा किंवा सुंदर वारा झुळझुळ सुटणारा, ह्या जर गोष्टी सुरू आपण जाणवलं तर आपण स्वर्गाविना काय कमीच नाही असं आपल्याला तर भासते. आणि आपण ते भासून घ्यायला पाहिजे. कारण अशा अनोखी गोष्टींचा जर अभ्यास केला किंवा अभ्यास करून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला कुठलीही गोष्टीची कमतरता वाटतही नाही मंडळी. ठीक आहे मंडळी, तर आपण आता पुढे जाऊ. आपल्याला काही बिग पॉईंट पाहिजे आहे मंडळी. ज्या पॉईंटला मी बसलो ते पाठीमागे सनसेट पॉईंट आहे, तुम्हाला दिसत असेलच. परंतु त्या पॉईंट असं आहे की आपण ज्या पॉईंटवर बसले आपल्याला सुंदर गारा हवा यायला, छानपैकी हवा यायला की जसं आपण घरी AC लावतो की काय, असं हे आंबोलीचं एक आगळं वेगळं चित्र आहे. आणि देवाने ही देणगीत जणू काही आपल्यासाठी, आपण भरपूर काही गोष्टींना गुन्हा करत असतो, परंतु परमेश्वर मात्र आणि देव मात्र आपलं कर्तव्य जरी मुळीच सोडत नाही. म्हणून तर किती आता बघा
म्हणजे ज्या सीझनला गरमीचं वातावरण होतं त्या सीझनला नेमका पाऊस आला आणि त्या स्टेपला त्याने आपला गारवा सोडला आणि बिग पॉईंट असं सुंदर आपल्याला पाहायला मिळालं की अनोखी दिवसामध्ये सुद्धा असं जर पॉईंट पाहायला मिळतात ही परमेश्वराची कृपाच आहे. तर म्हणजे आपण आता इतर स्टॉप करतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा. मी प्रकाश गावडे ब्लॉगर. माझे व्हिडिओ ऑलराऊंडरमध्ये असतील, कुकिंग म्हणा, गायन म्हणा, लेखक, ह्या सर्व गोष्टी अटेंडन्स एका व्हिडिओमध्ये आहेत. तो आपण असेच व्हिडिओ पुढे पाहू. जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार, सी यू अँड बाय बाय.